मी अदिती मोगरे, राष्ट्रीय युवक विचार मंच ह्यातर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपली 5वी ई व्याख्यानमाला म्हणजेच नवरात्राची 5वी माळ. ह्या वर्षीचं सगळ्यात महत्व म्हणजे 2021 साल हे आपल्या स्वातंत्र्याचं 75वं वर्ष. म्हणजेच आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. खरंच वाटलं नाही ना एवढी वर्ष किती भराभर गेली सगळी. तेव्हा राष्ट्रीय युवक विचार मंच यांनी ठरवलं की देवीची उपासना ही आपण ई व्याख्यानमाला ह्याच्यातून करूया. तेव्हा सगळ्यांसमोर असा प्रश्न आला की अरे आता आपण व्याख्यान तर ठेवणार आहोत, पण व्याख्यानांचा विषय काय असेल? सगळ्यांचं असं म्हणणं होतं की व्याख्यानाचा विषय हा एकच असावा, वक्ते आपण वेगवेगळे घेऊया. मग विषय कुठला? तर सगळ्यांच्या मनात एकदम आलं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हाच विषय ह्या वर्षी सगळ्यात उत्तम म्हणून असणार आहे. त्याप्रमाणे वक्ते शोधण्यात आले. वक्त्यांना जेव्हा आम्ही सगळ्यांनी अप्रोच केला तेव्हा वक्ते बोलले स्वातंत्र्यावर बोलायचंय ना, नक्कीच बोलू, त्यात काय. त्याप्रमाणे आपल्याला वक्तेही मिळत गेले. तसेच आज आपल्याला जे वक्ते मिळालेले आहेत ते स्वतः पेशेने डॉक्टर आहेत, ते डर्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचं चिंचवड इथे एक हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल मोर्या नावाने आहे. इथे ते स्वतः त्वचारोग, गुप्तरोग, कुष्ठरोग या रुग्णांना तपास व औषधोपचारही करतात. कर्जत इथे जे वनवासी भाग आहे इथे सुद्धा डॉक्टर कुष्ठ निर्मूलनासाठी जातात व ह्यावर त्यांनी चक्रव्यूह नावाच्या कथासंग्रह प्रसिद्ध केलेला आहे. त्यांनी बरीच पुस्तकेही प्रदर्शित केलेली आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचं पुस्तक म्हणजे अयोध्या आंदोलनावर केलेलं बखर नावाचा ग्रंथ आहे. आजच्या आपल्या वक्ताचं नाव आहे डॉक्टर गिरीश आपटे. आता मी डॉक्टरांना अशी विनंती करते की आता तुम्ही आपल्या भाषणाला सुरुवात करावी. नमस्कार विद्वज्जन, माता, बंधू आणि भगिनींनो. स्वातंत्र्य 75 हे या वर्षाचं एक महत्वाचं विमर्श आहे, म्हणजे नॅरेशन आहे. आणि त्याच्यावरती या संस्थेने विविध कोनातून प्रकाश झोत टाकलेला आहे. आणि त्यातीलच एक विषय म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काय भाग होता, हा जो विषय आहे. आपण जरा थोडं सविस्तरपणे याच्यामध्ये बघू. स्वातंत्र्य संग्राम हा इंग्रजांची सत्ता घालवण्यापुरताच होता असं एक नॅरेशन म्हणजे विमर्श अनेक स्वार्थी लोकांनी तयार केलेला आहे. वास्तविक पाहता स्वातंत्र्य संग्राम आणि अखंड हिंदुस्थानची फाळणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण जे पुस्तकात फाळणीच्या दरम्यान पश्चिम सीमेवरती प्रचंड क्रौर्य आणि त्यातनं उद्भवणाऱ्या हत्या, बलात्कार, खून, लूटमार इत्यादी विषयी बघतो, त्यावेळी हे अहिंसावादी लोक काय करत होते असा प्रश्न खरं म्हणजे विचारला जायला पाहिजे. पाकिस्तानमध्ये इस्लामिक राज्य स्थापन होणार हे पहिल्यापासूनच ठरलं होतं, कारण देशाचं विभाजन हे मजहबच्या आधारावरतीच झालेलं आहे. आणि या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यामध्ये हिंदू बंधू भगिनींना व्यवस्थितपणे, जिवंतपणे भारतात परत आणण्यासाठी 500च्या वर स्वयंसेवकांनी बलिदान केलेलं आहे. जे सशस्त्र क्रांतिकारक होते त्यांच्या वाट्याला काहीतरी कौतुक आलेलं आहे, पण स्वयंसेवकांनी जे बलिदान केलं त्यांच्या वाट्याला मात्र काही कौतुक तर राहूच द्या, त्यांच्या मस्तकावरती जातीयवादी अशी स्तप्त मुद्रा या सर्व सेक्युलर वाद्यांनी उमटवलेली आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले हे सर्वात मोठं योगदान आहे. अहिंसेने लढणाऱ्या अन्य स्वातंत्र्य सैनिकांनी एवढेच या सशस्त्र लढ्यालाही महत्व आहे. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झालेला आहे. त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे. आणि ज्या हत्या किंवा क्रौर्य हे आधीच 5-6 वर्षापासून चालू होतं, त्याचं एकदम शिखर या फाळणीच्या दिवशी गाठलं गेलेलं आहे.
आणि काय सांगू, आपण जर पुस्तकं वाचली त्याच्यावरची तर अक्षरशः हादरून जातो. जिहाद्यांनी त्यांच्या धार्मिक सिद्धांतांना अनुसरूनच हिंदूंच्या आणि अर्थात सिख बांधव, शीख बंधू त्याच्यामध्येच येतात. मी जेव्हा जेव्हा हिंदू शब्द वापरेन तेव्हा त्यात शीख सुद्धा अंतर्भूत आहे. सरसहा कतली चालू केल्या. हिंदूंचे मोहल्लेच्या मोहल्ले या धर्मांध लोकांनी पेटून दिले आणि त्यात अडकून पडलेल्या स्त्री पुरुषांच्या, लेकरा बाळांच्या आर्त किंकाळ्यांनी अक्षरशः आकाश फाटेल असं वाटत होतं. आणि धर्मांध मुसलमान हिंदू महिलांना त्यांच्या पतींच्या, सासऱ्यांच्या, वडिलांच्या, भावांच्या हातातून खेचून काढून त्यांच्या देखत बलात्कार करत होते. त्यांना पळवून नेत होते. लाहोर मध्ये असेल, पेशावर मध्ये असेल, मुलतान मध्ये असेल, त्यांची विक्री करत होते. आणि अशा हजारो नाही लाखो लोकांचे तांडे हे आजच्या पाकिस्तान मधनं, म्हणजे त्यावेळी तो हिंदुस्थानच होता, भारतामध्ये येत होते. आणि हे तांडे तरी सुरक्षित होते का? तर बिलकुल नाही. ते मुस्लिम लीगचे गुंडे वाटेतच हल्ला करत होते, त्यांना लुटत होते, जे काही किडूक मिडूक असेल तेही घेऊन जात होते. गर्भवती स्त्रिया वाटेतच बाळंत होत होत्या आणि ती नवजात बालके रस्त्यातच टाकून त्यांना पुढे जावं लागत होतं. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या शीलाचं रक्षण करण्यासाठी काही हजार महिलांनी पद्मिनीप्रमाणे जोहार केलेला आहे. आणि त्यांच्या प्रेतांनी कित्येक शिळे विहिरी भरून गेलेल्या होत्या. आणि या असहाय्य हिंदूंच्या मदतीला त्या स्वयंसेवकांची अशी इच्छाही नव्हती की आम्हाला काही बक्षीस मिळावं, स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन मिळावी किंवा किमान आमचं नाव तरी व्हावं. हे संघाच्या संस्कारातच नव्हतं. इतिहासामध्ये हा सर्व विषय पूर्णपणे गाडला गेला. जेव्हा पाकिस्तान निर्माण झालं तेव्हा सैन्य आणि पोलीस यांची विभागणी झाली. सैन्य आणि पोलीस दोन्हीही हे मुस्लिम लीगच्या गुंडांना यथेच्छ मदत करत होते. अशा या गंभीर परिस्थितीमध्ये तत्कालीन पूजनीय श्री गुरुजींची इच्छा हीच आज्ञा समजून हजारो स्वयंसेवकांनी मिळेल त्या शस्त्रांनिशी, मग ती लाठी असो, मिरची बॉम्ब असोत, खरे बॉम्ब असोत, रायफली असोत, मिळेल त्या साधनांनी तिथं सामना केलेला आहे. आणि त्यामुळे काही पण देह तरी त्यांचे परत येऊ शकले. आणि महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते. हे महामंगल पुण्यभूमी भारत माते, तुझ्यासाठी हा देह पडो, तुला वारंवार नमस्कार असोत, अशी संघाची प्रार्थना म्हणत म्हणत काही स्वयंसेवक हुतात्मे झालेले आहेत. आणि हे सर्व कसं घडलं, कुणी घडलं? नुसतं कोणी सांगितलं की बलिदान करा, तिथं टिचून उभे राहा म्हणजे कोणी राहतं का उभं, असं बिलकुल होत नाही. तर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय भानगडे, का स्थापन झाली, थोडक्यात आपण त्याची माहिती घेऊया. 1925च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आता त्याचंही शतक पुरं होऊ लागलेलं आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे त्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 1 एप्रिल 1889 नागपूरमध्ये झालेला आहे. आता त्यांना आपण बाल केशव किंवा केशवराव असा त्यांचा उल्लेख करूया. हा बाल केशव होता, हा जन्मल्यापासूनच देशभक्त होता. असेल 4वी-5वी तेव्हा त्यांच्या डोक्यात आलं की नागपूरच्या सीताबर्डीच्या किल्ल्यावरती युनियन जॅकचं निशाण फडकतंय, ते आपण उखडलं पाहिजे. कारण ती मुलं छत्रपती शिवाजी महाराज अमुक तमुक संताजी असतील, धनाजी असतील यांच्या कथा ऐकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या खोलीमधनच भुयार खडून तिथपर्यंत पोचायचा उपद्व्याप केला. अर्थात हा काही यशस्वी होणार नव्हताच. अपेक्षेप्रमाणे तो अयशस्वी झाला. आता केशव थोडा मोठा झालेला.
व्हिक्टोरिया राणीच्या राजवटीला 60 वर्ष त्याच वेळी पूर्ण झाली आहेत आणि मुलांना खाऊचे पुडे वाटलेले आहेत, गावामध्ये रोषणाई केलेली आहे आणि ज्या 2-4 मुलांनी हा खाऊचा पुडा फेकून दिला कारण त्यांना त्या पुड्यावरती आपल्यावर राज्य करणाऱ्या राणीची मुद्रा दिसली, तो फेकून दिलेला आहे कचऱ्यामध्ये खाऊचा पुडा. मुलं असं करत नाहीत जनरल, त्यांनी केलेलं आहे. आता स्वातंत्र्य चळवळीला अजून गती आलेली आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 साली केलेली आहे आणि संपूर्ण बंगालच नाही तर संपूर्ण हिंदुस्थान पेटून उठला आणि आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो लाल, बाल आणि पाल. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि पाल देश दणाणून सोडलेला आहे. आणि वंदे मातरम हे जे गीत बंकिमचंद्र चटर्जींनी त्यांच्या एका कादंबरीत लिहिलं होतं ते राष्ट्रगीत बनलेलं आहे, तो युद्ध मंत्र बनलेला आहे. या गीतावरती बंदी आणणं हे इंग्रज म्हणजे ते काय अपेक्षितच होतं, तशी बंदी आणलेली आहे. मग ती बंदी उखडून कशी टाकायची, म्हणून केशवराव आता 10वी-11वीच्या वर्गामध्ये त्यांनी मुलांची संघटना बांधली आणि त्यांनी ठरवलं की जेव्हा पर्यवेक्षक म्हणजे इन्स्पेक्टर पाहणीला येतील तेव्हा सगळ्यांनी वंदे मातरम म्हणायचं. आणि घडलं की हो, अक्षरशः तसं घडलं. ते मुख्याध्यापक चपापले, इन्स्पेक्टर ही चपापले, दुसऱ्या आणि सर्व शाळेला रस्टिकेट केलं, शाळेतल्या सर्व मुलांना काढून टाकलं. आता ते काय असं थोडं चालतं, ती इंग्रजांकडनं मदतीवर चालणारी शाळा होती. मग एक तडजोड सुचवली की चूक आहे का असा प्रश्न मुख्याध्यापकांनी विचारायचा. चूक झाली ना रे बाळ, त्यांनी फक्त हो म्हणायचं, मानेनी शब्दांनी नाही म्हणलं तरी चालेल, की त्याला माफी मिळणार. पण अशी माफी न मागितल्यामध्ये केशव बळीराम हेडगेवार हे होते आणि या राष्ट्रभक्तीची बक्षिसी म्हणजे पुरस्कार काय मिळाला त्यांना, तर शाळेतनं हाकलून दिलं त्यांना. त्यांना त्याची काय फिकीर नव्हती. याच दरम्यान ते सशस्त्र क्रांतिकारक या मानसिकतेचेच होते. त्यांनी एक गावठी बॉम्ब मिळवला. आता हे जे सशस्त्र क्रांतिकारक असतात त्यांचं डॉक्युमेंटेशन कुठेही नसतं कारण ते सगळं गुप्तच असतं आणि त्यांनी तो पोलीस चौकीवर फेकला रामपायली येथील. तो नेम चुकला, अर्थात तो शेजारच्या तलावात पडला, पण काही कारवाई होऊ शकली नाही. त्यांचं बालपण संपलेलं आहे. आता ते शाळेमध्ये गेले, इथनं हाकलून दिल्यावर पुण्याच्या शाळेतनं ते SSC झाले. या वेळेपर्यंत ते लोकमान्य टिळकांचे भक्त झालेले आहेत, जहाल विचार ऐकतात, त्यांची भाषणं, अग्रलेख हे सगळं अभ्यासत आहेत आणि क्रांतिकारकांच्या शौर्यगाथाही वाचत आहेत. मग आता 11वी झाल्यावर काय करायचं, चला मेडिकलला जाऊ. मग इथं मुंबईत खूप मोठी मेडिकल कॉलेजेस आहेत, पुणेही काही कमी नाही, पण नाही. हे महाशय गेले कलकत्त्याला. कशाला गेले कलकत्त्याला, तर तिथं सशस्त्र क्रांतिकारकांचं सगळ्यात मोठं कार्य चालत होतं. अरविंद घोष असतील, बिपिन चंद्र पाल असतील, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती असतील, हे जे बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक ज्या अनुशीलन समितीमध्ये होते त्या अनुशीलन समितीमध्ये यांना प्रवेश मिळाला. हा काय अर्ज केला आणि प्रवेश मिळाला असं नसतं, त्याच्यासाठी खूप कठोर त्यांचा अभ्यास असतो, कठोर परीक्षाही असतात. त्यांचं टोपणनाव ठेवण्यात आलं कोकेन आणि ते शस्त्राची वाहतूक करत म्हणजे पिस्तूल. नागपूरला येत तेव्हा मध्य प्रदेशात जे काही सशस्त्र क्रांतिकारकांचं चालत असे त्याच्यासाठी ते पुस्तक पिस्तूल आणत गुपचूप. दुसऱ्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये याचा उल्लेख आहे आणि इंग्रजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. नागपूर पोलिसांनी 2 वेळा डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर मुंजे यांच्या घराच्या झडत्या घेतलेल्या आहेत. त्यांना संशयच होता की इथं काहीतरी गडबड आहे म्हणून. राजनीतिक अपराध्यांची एक सूची केलेली आहे इंग्रजांनी. ही डॉक्युमेंट्स आपल्याला स्वातंत्र्य नंतर मिळाली आहेत. त्यात डॉक्टर हेडगेवारांचं नाव आहे. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही एक प्रयोग केलेला आहे कारण 1914 साली प्रथम महायुद्ध सुरू झालं, ते 1919 सालापर्यंत चाललं आणि त्यांनी एक क्रांतीचा अयशस्वी प्रयत्न केला. काही युवक गोळा केले पण ते काही जमलं नाही. त्याच्यासाठी ते लोकमान्य टिळकांनाही भेटले होते पण टिळकांनी काही प्रोत्साहन दिलं नाही कारण ते अयशस्वी होणारच होतं.
पण हा प्रयत्न एक नोंदला गेलेला आहे. आणि मग 1 ऑगस्ट 1920 हा भारताच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट आहे. कारण त्याच दिवशी महात्मा गांधींनी असहकारिता आंदोलनाची सुरुवात केली आणि त्याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधनही झालेलं आहे. म्हणजे एक जहाल, तगडं किंवा ठोशा देणारं व्यक्तिमत्व अस्तंगत झालेलं आहे आणि खूप मवाळ प्रकारचं पण प्रभावी असं महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व उदयाला आलेलं. त्यावेळी असहकारितेच्या आंदोलनामध्ये डॉक्टर हेडगेवार होतेच. त्यांनी अत्यंत प्रखर भाषणं दिलेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरलेला आहे आणि त्यांचा खटला हा त्यांनीच चालवलाय. आणि त्यांनी जे निवेदन दिलं ते तर इतकं भयानक होतं की स्मेली हे जे इंग्रज अधिकारी होते म्हणजे न्यायाधीश होते ते म्हणाले, अहो आम्ही खटल्यामध्ये जी भाषणं नोंदवली त्याच्यापेक्षा यांचं हे प्रतिवाद म्हणतो आपण त्याला, काउंटर आर्ग्युमेंट, ते जास्त राजद्रोहपूर्ण आहे. या माणसाला शिक्षा दिलीच पाहिजे. 1 वर्षाचं आणि तुरुंगाबाहेर सुद्धा देशकार्य करता येतं असं त्यांनी त्यावेळेला संदेश दिलेला आहे. त्यांनी एक अनाथ विद्यार्थी गृहात त्यांचा सहभाग होता त्याच्या स्थापनेमध्ये नागपूर मधल्या. आणि क्रांतिकारकांना लपवणे, क्रांतिकारकांच्या शस्त्रास्त्रांच्या पेट्या लपवणे हे त्याच्या माध्यमातून होत असे. 1922 साली हे असहकारिताचं आंदोलन समाप्त झालं. ते आपण पुस्तकात वाचतो की चौरी चौरा येथे पोलीस चौकी जाळली आंदोलकांनी अमुक तमुक. महात्माजींना असं खरंच वाटलं की अजून जनता अहिंसा पालन करण्यासाठी योग्य नाहीये वगैरे. हे आंदोलन चालू असताना महात्माजींना शिक्षा झालेली आहे 6 वर्षाच्या तुरुंगवासाची. अर्थात ती तेवढी झाली नाही, नंतर ती कमी करण्यात आली. 1922च्या अशा एका गांधी दिनाच्या दिवशी डॉक्टरांनी अत्यंत उत्कट भाषण केलेलं आहे, त्याची नोंद झालेली आहे. आणि त्यावेळी डॉक्टर हेडगेवार हे काँग्रेसच्या प्रांताच्या संयुक्त कार्यवाह पदावरती नियुक्त झालेले होते. असहकारिता आंदोलन हे महात्माजींनी खिलाफत आंदोलनाला जोडलं. त्यांची अशी एक खरं प्रामाणिक समजूत होती की हिंदू मुस्लिम यांची युती झाल्याखेरीज स्वातंत्र्य मिळणार नाही. अनेक हिंदुत्ववादी याच्या विरोधात होते. ते मदन मोहन मालवीय जे असतील, खुद्द जिना सुद्धा या युतीच्या विरोधात होते बरं का. गंमत आहे बघा, नंतर जिना बदलले, 180 अंशात वळले ते. तर या खिलाफत आंदोलनात मध्ये काय गडबड आहे? खिलाफत कोण? हा खिलाफत म्हणजे खलिफाची गादी. हा कोण खलिफा? हा तुर्कस्तान पण मजहबच्यामुळे तो काही लोकांना जवळचा वाटत होता. असो, आता त्यांचं काय झालं, त्यांना काय एवढा पुळका आला, तर पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्रजांच्या विरुद्ध लढत होतं आणि त्या तुर्कस्तानचा खात्मा इंग्रजांनी केला आणि खलिफाची गादी उधळून लावली. वास्तविक ती उधळली होतीच. तुर्कस्तानचा जो नंतर बादशाह झाला केमाल पाशा, त्यांनी तर खिलाफत रद्द केली, खलिफाला हाकलून दिलं तुर्कस्तान मधनं. पण त्याच्यापूर्वी आपल्याला पुळका आला. आता खिलाफत येणार भारतात खलिफाचा राज्य येणार म्हणून केरळ मधले काही मोपला मुसलमान पेटून उठले आणि ते अर्धवटच होते. त्यांना खरंच वाटलं की आता इंग्रज जाणार आणि खलिफाचं राज्य येणार. मग काय केलं पाहिजे? मग आपल्या मजहबने काय शिकवलंय की गैर मुस्लिमांचा निपात करा. ठीक आहे, ते इंग्रजांविरुद्ध लढले, फार छान, देशभक्तीचं सर्टिफिकेट देऊ. अहो पण ते हिंदूंना का मारायचं? कारण तेही गैर मुस्लिम आहेत. आणि त्या केरळमध्ये मोपल्यांनी जे बंड केलं, मोपला ही एक जात आहे मुसलमानाची, जे बंड केलं त्याचं रेकॉर्डेड असं आहे की 1,500 हिंदूंची हत्या झाली, काही 100 महिलांवर बलात्कार झाले, 25,000च्या वर
सक्तीची धर्मांतरणं झाली आणि संपत्ती किती लुटली गेली काही त्याचा हिशोब नाही. तो या भाषणाचा आत्ताचा संक्षिप्ताने बोलता येईल त्या. महात्माजी तुरुंगात गेले आणि देशभर दंगलींचा भस्मासुरच उभा राहिला हो. ते जे खिलाफत आंदोलन 1920 ते 1930 काय झालं आपल्याला इतिहासात सांगतच नाही. तो सगळा कालावधी दंगलींचा आहे आणि महात्माजी खरं हतबद्ध झाले होते. त्यांना हे काय झालं कुठनं काय आलं हेही कळेनासं झालं. या दरम्यान 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. महात्माजी तर इतके वैतागले होते, माझं कोण ऐकतो माझं. आणि तरी या घटकेला माझं हिंदूंना सांगणं आहे, त्यांचा लेख आहे बरं का, की तुम्ही मरा पण मारू नका. मग अशी जेव्हा भाषणं लोकांच्या कानावर ऐकू येत होती त्यावेळी काही लोक ज्यांना मनगटात सामर्थ्य असावं हिंदूंच्या असं वाटत होतं ते नक्कीच प्रभावित झाले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे. तो दसरा आहे 1925 सालचा, विजयादशमी नावाप्रमाणे विजय मिळवायचा दिवस आहे. आणि कालांतराने असेल 6 महिने असतील, वर्ष असेल, संघाची प्रतिज्ञा होत असेल. ती संघाची प्रतिज्ञा अजूनही असते बरं का. मी स्वतः प्रतिज्ञित स्वयंसेवक आहे. डॉक्टर स्वतः क्रांतिकार्यात होते आणि पूर्वीपासून ते बंगालमध्ये शिकले की क्रांतिकारकांना आपली वैचारिक निष्ठा पक्की व्हावी म्हणून एखादी दिव्य गोष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. ती त्या अनुशीलन समितीतही होती. त्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा आजही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात त्याचं असं वाक्य होतं की अमुक अमुक करून देशाला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे. हे त्या प्रतिज्ञेतच होतं. आता मी तर स्वातंत्र्यात जन्मलोय. स्वातंत्र्यात या प्रतिज्ञेतल्या वाक्याला काही अर्थ उरला नाही म्हणून ते वाक्य काढून टाकण्यात आलं. त्याचं काही प्रयोजन उरलं नाही म्हणून. आता हे जे क्रांतिकारक होते आणि त्यांचं आणि डॉक्टरजींचं एकदम गहन नातं होतं. आपल्याला माहितीये सॉन्डर्सचा खून केला ते कोण होते? भगतसिंग होते, राजगुरू होते, सुखदेव होते. हे राजगुरू नागपूरच्या शाखेमध्ये येणारं व्यक्तिमत्व आहे. नागपूरच्या भोसल्यांच्या एका वैदिक शाळेत ते शिकलेले आहेत राजगुरू. नंतर तिकडे जाऊन त्यांनी ते केलं आणि मग ते सगळे परागंदा झाले. तिथं पंजाबमध्ये सॉन्डर्स नावाचा ते जालियनवाला बाग नंतरची गोष्ट आहे. त्यांनी खून केला, गोळ्या घालून, कंठस्नान घालून खून केला. तर मग पोलीस ससेमरा चुकवण्यासाठी राजगुरू हे नागपूरमध्ये आलेले. डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना गुप्त ठेवायची, लपवून ठेवायची सर्व तजवीज केली. त्यांनी इतकंही सांगितलं की राजगुरू साहेब तुम्ही पुण्यात जाऊ नका, काही झालं तरी नागपूर सोडू. ते बाहेर गेले की तुम्ही पकडले जाणार. ते काय आता ते शीर हातावर घेऊन फिरणारी माणसं ते थोडंच ऐकतात. ते गेले इकडं तिकडं, अटक झाली. ते पुढचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, ते हुतात्मे झाले. ही गोष्ट 1928 सालची. 30 साली 29 साली त्यांना फाशी झाली. आता या दरम्यान काँग्रेसचं आंदोलन चालूच होतं. 1926-27 दरम्यान ध्वज समिती काँग्रेसनी नियुक्त केली. त्यावेळी डॉक्टर हेडगेवार हे पदाधिकारी होतेच, त्या समितीत नव्हते. पण जे कोण होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते, मौलाना आझाद होते, डॉक्टर रासू हार्डीकर, काका कालेलकर, मास्टर तारासिंग, पट्टाभी सीतारामय्या हे सगळ्यांनी अभ्यास केला. आणि केशरी ध्वज किंवा भगवा ध्वज हा भारताचा म्हणजे काँग्रेसचा आणि पर्यायी भारताचा ध्वज असला पाहिजे असा निर्णय घेतला. पण डॉक्टर हेडगेवारांना शंका होती की हे महात्माजींपर्यंत गेलं की बारगळणार म्हणून. खात्री
गाणं रचलं. हे इक्बालनी त्यांना साथ दिलेली आहे. तिथं राऊंड टेबल कॉन्फरन्सला गोलमेज परिषदेला जाण्यापूर्वी इक्बाल हे मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. जिना त्यावेळी इंग्लंडमध्ये होते परिषदेनिमित्त, आणि त्यांनी तिथं स्वतंत्र राष्ट्र मिळायला पाहिजे भारतामध्ये हे 30च्या भाषणामध्ये 1930च्या. अहो हे आश्चर्य आहे आपल्याला. आपण ते हे गाणं हम बुलबुले वगैरे म्हणत असतो, त्याच्या कवीनी हे म्हणावं. त्यावेळी जिनांनाही ह्याच्यावर विश्वास नव्हता की हे पाकिस्तान नावाचं नवं राष्ट्र निर्माण होईल. असो, तो वेगळा विषय. आता 31 साल उजाडलंय, 30-31, आणि मग मिठाचा सत्याग्रह चालू झालेला आहे. दांडी यात्रा, शाळेत शिकलो तेवढं पुरेसं आहे आता बोलणं. आणि मग मीठ गोळा केलं, इंग्रजांचा कायदा मोडला. महात्माजींनी खरोखर अद्वितीय काम केलेलं आहे, जगाच्या इतिहासात ते प्रसिद्ध झाले. आणि अहिंसावादाने इंग्रजांना नमवता येतं हे लोकांनाही कळलेलं. आता जिथं समुद्र नाही तिथं काय करायचं? नागपूर मधल्या लोकांनी काय करायचं? मूळ भावानं कायदा जुमानत नाही आम्ही तुमचा, असं इंग्रजांना ठणकावून सांगायचं. मग त्यांनी जंगल सत्याग्रह केला. म्हणजे जंगलात गवत कापायला बंदी होती, आम्ही ते गवत कापणार. जंगल सत्याग्रह हा नागपूरमध्ये झाला डॉक्टर हेडगेवारांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी ते संघचालक होते, पण त्यांनी आपलं दायित्व श्री परांजपे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं आणि ते वैयक्तिकरित्या त्यात सामील झाले होते. तर त्याच्या निमित्तही त्यांना दुसरा कारावास झाला आणि ते 1 वर्षाच्या सश्रम कारावासानंतर तुरुंगातनं सुटून आलेले. त्यांचा सत्कारही झालेला आहे, काँग्रेसच्याच लोकांनी केलेला आहे सत्कार. आणि आता डॉक्टर साहेबांना चिंता लागलेली आहे की म्हणजे ज्यावेळी जिनानं सुद्धा माहित नव्हतं की पाकिस्तान आपल्यालाच बनवायचंय, त्यावेळी त्याच्यावरचे उपाय काय हे डॉक्टर हेडगेवार विचार करतायत. 1933 साली अलीपूर वर्धा जिल्हा शिबिर तिथं झालं होतं. त्यावेळी डॉक्टर साहेबांनी या पाकिस्तानच्या निर्मितीची शक्यता अशी कल्पना दिलेली आहे आणि हिंदू राष्ट्र विरोधी कारस्थानात जगाची गती काय आहे आणि आपली गती काय पाहिजे संघाची, याच्यावरती त्यांनी बौद्धिक घेतलेलं आहे. आणि जर आपली संस्कृती नष्ट होऊन स्वातंत्र्य मिळणार असेल तर अशा स्वातंत्र्याला काय अर्थ आहे, असं हे त्यांनी मांडलेलं आहे. आणि ते सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत त्यांनी की वर्तुळ परिषदेमध्ये पाकिस्तानची सूचना देण्यात आलेली आहे आणि वारा कोणत्या दिशेने वाहतोय हे ओळखा. आणि आज हे का घडतंय तर हिंदू समाजात सगळ्यात मोठी उणीव कुठली आहे तर परस्परांना सहाय्य करण्याची बुद्धीच नाही आपल्यामध्ये. त्याच्यासाठी संघटन पाहिजे आणि त्याचं हे जे काम आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करायचं. ते वेगात चालूच होतं. दुर्दैव असं की 1940 साली जेव्हा पाकिस्तानचा ठराव ते असो, ते पुढे येईलच आपल्याला. डॉक्टरांनी पंजाब मध्ये कार्य सुरू केलं पाहिजे, आपलं हिंदूंचं संघटन जबरदस्त बांधलं पाहिजे. म्हणून 1936 याच वर्षी जनार्दन चिंचाळकर, राजाभाऊ पातुरकर, नारायणराव पुराणिक आदी प्रचारकांना पंजाब मध्ये पाठवले. दादाराव परमार्थ आणि बाबासाहेब आपटे हे जाऊन येऊन असत, काय अडी अडचणी आल्या तर निवारण करत असत आणि तिथं संघाचं काम त्यावेळी सुरू झालेलं आहे. संघाचं अंतिम लक्ष स्वराज्य मिळवणं आहे हे आपल्या प्रतिज्ञेत आहे हो, पण इंग्रजांच्या डायऱ्यांमध्ये पण आहे. म्हणजे इंग्रजांचे जे गुप्तहेर असत, गुप्तचर विभाग त्यांचाही होता, ते त्यांचे रिपोर्ट पाठवत असत. आणि 1929च्या मे महिन्याच्या पूर्वार्धात गुप्तचर विभागाच्या रिपोर्टात काय म्हटलेले की वर्धा जिल्ह्यात एकच गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना. त्यावेळी नागपूर मधनं संघ वर्ध्यात पण पसरला होता. ही नागपूरच्या RSS ची शाखा आहे. आता त्यावेळी त्या गुप्तहेर आणि त्यात वक्त्यांनी असं सांगितलं एका भाषणामध्ये की संघाचा तात्कालिक उद्देश हिंदूंचे रक्षण करण्यासाठी त्यांना संघटित करणं हा आहे, परंतु अंतिम लक्ष स्वराज्य मिळवणे हे आहे.
हे इंग्रजांच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टमध्ये अधिकृतपणे नोंदवले. मुंबईमध्ये असेच रिपोर्ट गेलेले. त्यांची डिटेल्स इथं सांगत नाही. त्यांचे सगळे पत्रव्यवहार, त्यांच्या फाईल्सचे नंबर वगैरे हे सगळं माझ्याकडे आहे. ते गुप्तचर विभागाच्या लोकांनी पाठवले. आणि काँग्रेसच्या विविध, त्यावेळी काँग्रेस हा आजचा पक्ष नाही बरं का, एका कुटुंबाची मक्तेदारी अशा स्वरूपातला पक्ष नव्हता. त्यात समाजवादी होते, हिंदुत्ववादी होते आणि कम्युनिस्ट होते. कोण ज्या कोणाला काय स्वातंत्र्यात खळबळ करायची ते सगळे त्याच्यामध्ये होते. सशस्त्र, निशस्त्र, अहिंसावादी, पलायनवादी सगळे त्याच्यामध्ये होते. आणि काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये स्वयंसेवक वैयक्तिकरित्या भाग घेत होतेच. एक छोटीशी गोष्ट सांगतो. 1936 साली फैजपूर येथे काँग्रेसचं अधिवेशन झालं बरं का. आणि तो ध्वज फडकला त्यांचा. तर फडकला म्हणजे काय, खरा फडकला नाही, तो अडकला, निम्म्यावरच जाऊन अडकला. आणि तो कोणालाही उतरवता येईना. तो 80 फुटाचा पोल होता उंच. तर काही अहिंसावादी सरसावले, ते 20 फुटावरच खाली आले. पण एक तरुण उठला आणि तो सर चढला 40-50 फूट उंच. तो ध्वज त्यांनी सोडवला आणि तो वर फडकावला. आता या तरुणाला बक्षीस तर द्यायला पाहिजे की नाही, आणि त्याला बक्षीस द्यायचंही ठरलं. तो स्वयंसेवक होता किसन सिंग परदेशी. पण जशी या काँग्रेसच्या लोकांना कुणकुण लागली की अरे हा RSS आहे बरं का, त्याचं बक्षीस रद्द करण्यात आलं. मग डॉक्टरजींनी स्वतः त्याला चांदीचा पेला शाखेत जाऊन बक्षीस दिलेलं. असो, 38 साली लाहोर मधनं संघ शिक्षा वर्गासाठी काही तरुण आले आणि लाहोर मध्येही संघ कार्य सुरू झालं. 38 नंतर 40 साली हा मुस्लिम लीगचा ठराव पास झालेला आहे. आता संघाला कुठल्या परिस्थितीत काम करायचं होतं. 23 मार्च 1940 रोजी पाकिस्तानचा ठराव मुस्लिम लीगच्या अधिकृत लाहोरच्या अधिवेशनात मांडला गेलेला आहे. 23 मार्च 1940. आणि तिथं जिना पलटले. ते आधी मुसलमान हे अल्पसंख्य आहेत, आम्हाला वाढीव जागा द्या, राखीव जागा द्या इत्यादी गोंधळ घालत होते. आता त्यांनी काय शब्द वापरला, ते अल्पसंख्य नाहीत, मुसलमान हे एकच राष्ट्र आहे, एक वेगळं राष्ट्र आहे आणि आम्हाला या भारतातनं फुटून निघायचंय इत्यादी. ते भाषण खूप लंब चौड आहे. सारांशाचा आहे की आम्हाला वेगळं त्याच्यावरती राष्ट्र पाहिजे. अर्थात काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येणारच त्याच्यावरती. पार्टिशन ऑफ इंडिया मीन्स पेटंट अनट्रूथ. महात्मा गांधी हरिजन मध्ये लगेच एप्रिल मध्ये त्यांनी लिहिलेले. आय कन्सिडर द विविसेक्शन ऑफ इंडिया इज सिन. फेब्रुवारी 42 महात्मा गांधींनी हरिजन मध्ये लिहिलेलं आहे. इफ पाकिस्तान इज अन आर्टिकल ऑफ फेथ विथ हिम मीन्स विथ मिस्टर जिना, indivisibility of India is equally an article of faith with me. हरिजन, जुलै 1942. म्हणजे पाकिस्तान हे जर जिनांचं श्रद्धेय असेल तर हिंदुस्थानची अविभाज्यता हेच माझ्यासाठी श्रद्धेय आहे. महात्मा गांधींची वाक्य. आणि मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे, पुढे ते म्हणतायत. आणि हिंदू मुसलमान ऐक्य साधण्यासाठी मी कुणाकडे हिंदू म्हणून गेलेलो नाहीये. यात थोडी अगतिकता दिसून येते. नंतरच्या त्यांच्या लेखांमध्ये, भाषणामध्ये त्यांनी असं सुचवलेलं आहे की कुणी काही वेगळं राष्ट्र मागितलं तर ते त्याला द्यावं लागेल. 8 कोटी, आता ते पुढच्या 6 एप्रिल 1940 म्हणजे लगेच जिनांच्या ठरावानंतर काय म्हणतात, 8 कोटी मुसलमानांना उर्वरित हिंदुस्थानच्या इच्छेपुढे मान तुकवण्यास लावण्यासाठी कोणताही अहिंसक मार्ग मला माहित नाही. म्हणजे झुकायला सुरुवात झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काम करायचं होतं. त्यात 1940च्या एका लेखात महात्माजी असंही म्हणतात की जर शस्त्रास्त्रांनी जर स्वातंत्र्य मिळालं तर फारच गोंधळ होईल, इथं अराजकता निर्माण होईल, मग कोणतरी सबळ इथं सत्ता बळकावेल. हे कल्पना आहे बरं का त्यांची, ते स्वतःच म्हणतात दिस इज जस्ट इमॅजिनेशन. पण ते लेखी इमॅजिनेशन आहे, स्वप्नातलं नाही.
तर हैदराबादचं निजाम इथं सत्ता मिळवेल असंही त्यांच्या स्वप्नामध्ये, लेखणीतल्या स्वप्नामध्ये येत आहे. आणि एके ठिकाणी ते म्हणतात, जर बहुसंख्य मुसलमान स्वतःला राष्ट्र समजत असतील तर जगातली कोणतीच शक्ती त्यांना तसे सुधरवू शकणार नाही, सक्ती करू शकणार नाही की तुम्ही हिंदुस्थानाचाच राहा. या परिस्थितीमध्ये संघाला काम करायचं होतं. आणि मग द्वितीय महायुद्ध सुरू झालेलं आहे. पूजनीय डॉक्टरजी त्यावेळी जिवंत आहे, पण आजारी आहे आणि करू शकत नाहीये. 21 जून 1940 ला परमपूजनीय डॉक्टरांचं निधन झालेलं आहे आणि नंतर परमपूजनीय श्री गुरुजी हे द्वितीय मग ते अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक प्रचारक गेले, जम्मू काश्मीर मध्ये अनेक गेले. मग ते बलराज मधोक असोत, महावीरजी असोत, गंगा विष्णूजी असोत, शेकडो हजारो कार्यकर्ते झाले. पंजाब मध्ये केडी जोशी गेले सियालकोट मध्ये, राजाभाऊ पातुरकर आधीच सांगितले लाहोर मध्ये, मुकुंदराव गोरे गेले रावळपिंडीत, आणि मग ते संघाचं कार्य वाढत गेलं. माधवराव मुळे हे त्यातलं महत्वाचं नाव आहे. हे कोकणातले, चिपळूण जवळचे. डॉक्टरजींच्या शेवटच्या भाषणामध्ये ते होते आणि त्यांना पंजाबची जबाबदारी दिली. ते शारीरिक मध्ये तरबेज होते. आता शारीरिक हे शब्द खूप बाबासाहेब आपटे गेलेले, त्यांनी तिथं कार्य वाढवले. त्यावेळी हरियाणा हे राज्यच नव्हतं, तो पंजाबचाच भाग होता, तिथेही कार्य झालं. जम्मू काश्मीर मध्ये, अशा सर्व ठिकाणी कार्य सुरू झालेलं आहे. परमपूजनीय श्री गुरुजींनी आवाहन केलं की देशासाठी 1 वर्ष द्या, 2 वर्ष द्या, 5 द्या, 10 द्या, आयुष्य द्या. आणि अक्षरशः शेकड्यात प्रचारक बाहेर पडलेले. म्हणजे लाहोरचे एका शाखेतनं 58 प्रचारक बाहेर पडलेले. कॅन यू इमॅजिन? प्रचारक म्हणजे इतर काही स्वतःसाठी उद्योग व्यवसाय नाही करायचा. त्यातल्या अनेकांनी पुढे विवाहही केले नाही, ते जन्मभर साठी प्रचारक झालेले. आश्चर्य आहे. पाकिस्तानातलं, म्हणजे त्यावेळी हिंदुस्थान होता, पंजाब मधनं शेकडो प्रचारक निघाले. 42 साल उजाडलं आणि मग अचानक चाळीसगाव आंदोलन सुरू झालं. हे अचानक झालंय बरं का. काँग्रेसच्या अनेक लोकांना माहित नव्हतं असं काय होणार आहे. आणि मग ते 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालिया टँकच्या सभेत महात्माजींनी घोषित केलं की चले जाओ, आणि सर्व कार्यकर्त्यांना संदेश दिला की करो या मरो. आता याचा अर्थ काय होता, काय करायचं माहित नाही. 9 ऑगस्टला सर्व काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली आणि हे आंदोलन तसं एका दिवसातच खतम झालं होतं. पण ते 3 महिने कसं बस तग धरून होतं. आणि त्यात आपल्याला थोडा अभिमानाची गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात पत्री सरकार स्थापन केलं होतं. त्या सरकारनी म्हणजे बरंच काही काम केलेले. अर्थात इंग्रजांच्या शक्ती पुढे ते काही टिकलं नाही, ते आपण बघू. विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात कचेरीवर केसरी तिरंगा ध्वज फडकावलेला आहे आणि गोळ्यांनी चाळण झालेला जो कार्यकर्ता आहे तो आपला स्वयंसेवक होता. चिमूर आष्टी भागात स्वयंसेवकांनी तर स्वतंत्र समांतर सरकार स्थापन केलं. त्यामध्ये दादा नाईक होते, भाऊराव बेगडे होते, अण्णाजी हे प्रमुख स्वयंसेवक आपले होते. नागपूर जवळ रामटेक येथे तत्कालीन नगर कार्य होते रमाकांत देशपांडे यांना तर या खळबळीमध्ये फाशीची शिक्षा झाली. पण नंतर जेव्हा स्वातंत्र्य लढा संपत आला त्यावेळी सगळ्यांच्याच फाशीच्या शिक्षा इंग्रजांनी रद्द केलेल्या आहेत. यात हे सुटले, फाशी देण्यापासून बचावले आणि त्यांनीच वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केलेली आहे. 42च्या आंदोलनामध्ये कानाकोपऱ्यामध्ये स्वयंसेवक भाग घेत होते. आता हे काय करत होते हो लोक? ते टेलिफोन बूथ उद्ध्वस्त कर, सरकारी कचेऱ्या जाळून टाक, रेल्वे स्टेशन पेटून दे, खरं म्हणजे विध्वंसाचीच कामं करत होते सगळेच जण जे काय करत होते, कारण ते इंग्रजांविरुद्ध होतं. मुझफ्फरनगर टू दिल्ली हा लोहमार्ग स्वयंसेवकांनी उद्ध्वस्त केला.
आग्र्याजवळ बरहन लोहमार्ग जाळून टाकण्यात आला. मिरज जिल्ह्यामध्ये मवाना तालुक्यात कार्यालयावर स्वयंसेवकांनी राष्ट्रध्वज फडकावला, त्यात गोळीबारही झाला आणि मग कित्येक स्वयंसेवक त्यामध्ये जखमी झाले. काँग्रेसच्या एक नेत्या आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, त्या म्हणजे अरुणा असफ अली. त्या भूमिगत झाल्या. त्यांना 42ची बिजली असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. चमकल्याही तशाच बिजलीप्रमाणे. आणि त्या भूमिगत झाल्यावर दिल्लीचे प्रांत संघचालक, त्यावेळी दिल्ली प्रांत होता, लाला हंसराज यांनी आपल्या घरात त्यांना आश्रय दिलेला आहे, लपून ठेवलेलं आहे म्हणजे. आणि ते म्हणतायत आमचं आंदोलन अयशस्वी झाले होते आणि तुरुंगात जाऊन नेते बसले होते, बाहेर मार्गदर्शन करायला कुणी नव्हते, ज्यांच्या मनात जे आले ते त्यांनी केले, कुठेही सूत्रबद्धता दिसली नाही. आमच्या या आंदोलनाचा परिणाम म्हणून स्वराज्य प्राप्त झाले असे मला बिलकुल वाटत नाही. मला म्हणजे डॉक्टर afळ्यांना नाही, हे अरुणा असफ अलींचं कोटेशन आहे. त्यांनी कोट ते सांगितलं ते मी कोट केलेलं आहे. आता सातारा जिल्ह्यात पत्री सरकार आलं, नाना पाटील होते त्याचे प्रमुख, त्यांचा उजवा हात किसनवीर होते आणि बाकी नावं काही सांगायला नको, अनेक जण होते. सुविख्यात वेदमूर्ती पंडित श्रीपाद सातोळेकर होते, ते औंधचे संघचालक होते. औंध हे गाव आहे तिथं, पुण्यातही एक औंध आहे, ते वेगळं. तिकडं एक औंध संस्थान होतं, त्याचे ते संघचालक होते. आणि त्यांनी क्रांतीवीर नाना पाटील यांना आश्रय दिलेला आहे, म्हणजे लपून ठेवलेले. नाना पाटील यांचे उजवा हात सहकारी असलेले किसन वीर यांना साताराचे वाईचे संघचालक दत्तोपंत गोखले यांनी आपल्या घरी आश्रय दिलेला आहे. सुप्रसिद्ध समाजवादी जे अच्युतराव पटवर्धन होते, त्यांनाही एका स्वयंसेवक संघचालकाच्या घरी लपवले. आणि संघाचा ज्यांनी जन्मभर द्वेष केला असे सुप्रसिद्ध साने गुरुजी यांना पुण्याचे त्यावेळेचे संघचालक भाऊसाहेब देशमुख यांच्या घरी ते गुप्तपणे राहिले होते. आपली नावं आपण कधीच देत नव्हतो, टिमकी वाजवत नव्हतो, त्यामुळे आपण काहीच केलं नाही असं आपल्यालाही वाटतं आणि आपले विरोधक तर ते तसं विचारतच असतात. स्वातंत्र्यानंतर संघावरती महात्मा गांधीजींच्या खुनाचा आरोप ठेवला खोटा, ते बरोबर आहे. 48 साली 30 जानेवारीला ही घटना घडली, पण त्याच्या आधी 2 महिने पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंजाबमध्ये एका भाषणामध्ये एकदम खुलेपणाने सांगितलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याखेरीज आम्ही राहणार नाही. इतकं द्वेषपूर्ण वाक्य ते आहे. आता 42च्या आंदोलनात आपण काय करत होतो? पूजनीय गुरुजींनी 5 ऑक्टोबर 1946 फाळणीच्या आधी साधारणपणे 1 वर्ष विजयादशमीचा उत्सव झाला. आजही आपण विजयादशमीच्या आगे मागे ही भाषण मालिका ठेवलेली आहे. त्या उत्सवात त्यांनी एक अत्यंत छान वाक्य लिहिलेलं आहे की क्लैब्यम मास्मगम पार्थ नैतत्वई उपपद्यते. हे भगवद्गीतेतलं वाक्य आहे की हे पार्था, पौरुषहीनत्व तुला शोभून दिसत नाही, तू पौरुषहीन बनू नकोस, युद्धाला तयार हो. यातनं ते स्वयंसेवक शहाणेच असतात, त्यांना जो संदेश मिळायचा तो मिळाला आणि अचानक समूहात जे सगळा समाज पडला होता, अहिंसा 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 अहिंसा, मरा पण मारू नका, अशा संदेशात नाही तयार झालेला असतो. लोक, तुम्हाला एकच उदाहरण सांगू का? 16 ऑगस्ट 1946 ला डायरेक्ट ऍक्शन मोहम्मद अली जिन्नांनी घोषित केली. आता डायरेक्ट ऍक्शन म्हणजे काय याचा अर्थ कोणीच सांगितलं नाही, जिन्नांनी एवढंच सांगितलं, ते आमच्या कार्यकर्त्यांना कळतंय. आणि कलकत्त्यामध्ये प्रचंड दंगली झाल्या. 3 दिवसामध्ये 5000 हिंदूंची कत्तल झाली. किती बलात्कार, किती लुटालूट आणि किती स्थलांतर झालं याचा काही आकडा नाहीये. तर अशा याच्या पुढे आपण झुकायचं का, हा महत्वाचा मुद्दा होता. 1946 साली गुरुजींचं हे भाषण झालं. त्याच्या आगे मागेच दिल्लीत संयुक्त सरकारही स्थापन झालं होतं बरं का. ही सगळ्यात मोठी गंमत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू त्याच वेळी संयुक्त म्हणा किंवा इंटरिम सरकार काही म्हणा स्थापन झालं होतं, त्याचे ते पंतप्रधान झाले होते.
मुस्लिम लीग हे त्यावेळचे व्हाईसराय यांच्या दबावामुळे त्याच्यामध्ये सामील झालं होतं, पण त्यांचं काम फक्त अडथळा आणणे एवढंच होतं आणि घटना समिती तयार होऊ न देणे एवढंच त्यांचं काम होतं. मग जेव्हा विधिमंडळात, त्यावेळी विधिमंडळ म्हणायचे बरं का, केंद्रीय विधिमंडळ, त्यावेळी लोकसभा राज्यसभा असं अशी शब्दावली नव्हती. केंद्रीय विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन चालू होणार होतं त्यावेळी मुस्लिम लीगच्या गुंडांनी निदर्शनं केली इत्यादी, दगडफेक केली आणि मग त्यांना जाग आली की अरे आपलं रक्षण कोण करणार, संघाचे लोक करणार. मग काँग्रेसचे नेते होते एक देशबंधू गुप्ता, ते संघाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी मदत मागितली आणि आपल्याही स्वयंसेवकांनी हा माझा हा तुमचा असा भेदभाव न करता एका तासाच्या अवधीत 1,500 स्वयंसेवक तिथं जमा झाले आणि त्यांना बघताच हे मुस्लिम लीगचे गुंडे पळून गेले. आता फाळणी जवळ आलेली आहे, कधी होईल माहित नाही. आणि 1946 साली बरेच लोक पाकिस्तानमध्ये, म्हणजे त्यावेळी पाकिस्तान नव्हतं पण पाकिस्तानमध्ये गेलेले. पंडित जवाहरलाल नेहरू 1946 साली सिंध मधल्या हैदराबाद मध्ये गेले. सिंध हा प्रांत आहे, इथं जसा आंध्र प्रदेशात हैदराबाद आहे तसं तिकडे एक वेगळं हैदराबाद आहे, तिथं त्यांची सभा झाली. ती सभा सुद्धा मुस्लिम लीगचे गुंडे उधळून लावणार होते असं तिथल्या काँग्रेस नेत्यांना वाटलं आणि त्यांचे 2 वरिष्ठ नेते चिमणदासजी आणि बाबा किसानजी हे नगर संघचालक होतचंद यांना भेटले. ते तुम्हाला पुढे माहितीच आहे, आपले स्वयंसेवक तिथं उभा राहिल्यावर ती सभा निर्विघ्नपणे पार पडली, हे काही सांगायला नको. पूजनीय श्री गुरुजी 1946 साली जम्मू मध्ये गेलेले आणि तिथल्याही स्वयंसेवकांना टिचून सांगितलंय की हिंदू लोकांनी किती किंमत देऊन धर्म आणि स्वभूमी सोडू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि 14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री देशाचं विभाजन झालेले. एक दिवस आधी पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. म्हणजे काय, झेंडा फडकला इत्यादी. हे होण्यापूर्वी इंग्रजांनी एक खेळी खेळली. म्हणजे ॲटली त्यावेळी पंतप्रधान झाले होते आणि त्यांनी अशी घोषणा केली की 30 जून 1948 हा ब्रिटिश राजवटीचा शेवटचा दिवस असेल. 30 जून 48 बरं का. आणि मग सगळ्या दंगलींना सुरुवात झाली आणि मग विभाजन होणार, काय कसं, कुठं रेक कुठं मारायची, जिल्हे कुठले, सगळीकडे घबराट होती, हिंदूंवर हल्ले होत होते. यावेळीही 3 मार्च 1947 ला माननीय बाळासाहेब देवरस मुलतान मध्ये गेलेले, तिथल्या स्वयंसेवकांना प्रेरणा दिलेली आहे आणि त्यावेळी ते सहसरकार्य होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. नंतर ते तृतीय सरसंघचालकही झाले आणि स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष केलेले. आता तुम्ही म्हणाल ही शस्त्र कुठून आली हो? ती शस्त्र द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर अनेक सैनिक रिटायर झाले, काही सैनिकांना हाकलून दिलं, जखमी बिकमी झालेले ते जे पाकिस्तान मध्ये आले त्यांची शस्त्र इथं कसं संघर्ष करा. आता ते सगळे संघर्ष इथं सांगता येणार नाही. ज्योतिजला निज प्राणकी हे त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते एक वाजपेयी म्हणून आहेत, आता मला नाव लक्षात नाही, हेमचंद वाजपेयी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीधर पराडकर यांनी मिळून पुस्तक लिहिलेले. 581 पानं आणि त्यात प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक गावामध्ये कसा संघर्ष केला आणि स्वयंसेवकांनी हिंदूंना जिवंत परत आणण्यासाठी काय काय केलं, त्यातच स्वयंसेवकांचं बलिदान झालेलं. अमृतसर मधलं सुवर्ण मंदिर वाचवण्यासाठी स्वयंसेवकांनी फार मोठं काम केलं, कारण त्यावेळी पंजाब हा, त्यात जम्मू काश्मीर, आजचा हरियाणा हे सगळं इन्क्लुडेड होतं. पवित्र दरबार साहेबाचं लक्षण केलेलं आणि पंडित नेहरूंना सुद्धा ते तिथं प्रवासाला गेलेले असताना दुःख झालं, कारण त्यांनी कहाण्या ऐकल्या, हे जंगली युद्ध आहे असं ते म्हणत होते आणि ते सर्व शस्त्रांच्या बळावर मुस्लिम लीग हा गोंधळ घालते. अहो ठीक आहे ना बाबा,
तुमचं काय, तुम्ही कोणती तयारी केलेली आहे, पंतप्रधान आहात तुम्ही, इंटेरिम गव्हर्नमेंटचे का असे ना. आणि खरं युद्ध हे म्हणजे खरे हल्ले हिंदूंवरचे हे 15 ऑगस्ट नंतर सुरू झालेले, कारण आता पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र होतं. आपण माउंट बॅटन यांना गव्हर्नर जनरल नेमलं, जिनांनी नकार दिला, ते स्वतः गव्हर्नर जनरल झाले आणि पंतप्रधान लियाकत अली झाले. त्यामुळे पोलीस दल आणि मिलिटरी ही सर्व त्यांच्या हुकमानुसार चालणार होती. आणि हे दोन्हीही त्यात लोकांना चॉईस दिला होता की तुम्हाला पाकिस्तानात जायचं का हिंदुस्थानात जायचं. अनेक मुसलमान त्या सैन्यात गेले पाकिस्तानच्या, काही इकडेही राहिले नाही असं नाही, म्हणजे गेले ते सगळे मुस्लिम लीगच्या गुंडांना फितूर होते. आणि हे सगळं सगळा हिंसाचार घडलेला आहे. अशाही वेळी महात्मा गांधीजी बिर्ला हाऊस मध्ये बसून अहिंसेची प्रवचनं देत होते. प्रवचन हा शब्द त्यांनीच वापरला बरं का. त्यांच्या प्रवचनाचे 2 खंड प्रसिद्ध झालेले. आता या स्वयंसेवकांनी नुसतं लोकांना वाचवलं असं नाही. काँग्रेस नेत्यांच्याही 2 मुलींना 4 मुलींना वाचवल्याची घटना. रामकृष्ण म्हणून हे एक मोठे काँग्रेसचे नेते होते आणि त्यांच्या मुली जेव्हा मुस्लिम लीगच्या गुंडांनी घर पेटवलं त्यात अडकल्या होत्या, त्यांना स्वयंसेवकांनी कसं सोडून आणलं ती कथा आहे. आणि ते त्यांनी असं लिहिलेलं आहे. नेहरूंनाही त्यांनी सांगितलं की संघ हे भरकटलेल्या युवकांचं नव्हे तर देशभक्त आणि राष्ट्र रक्षणासाठी संबद्ध असलेल्या युवकांचं एक सुदृढ संघटन आहे. हे नेहरूंनाही ठासून सांगितलं त्यांनी. अशीच रिपोर्ट अनेकांनी दिलेले. आणि अखंड भारतातला एक संघ शिक्षा वर्गही झालेला आहे बरं का. तो मे 47 मध्ये झालेला आहे. तो मॉन्टगोमेरी इथं झालेला आहे. फगवाडा इथं एक गाव होतं त्याच्यामध्ये झालेला. पण तो अर्धवट रद्द करण्यात आला कारण आता फाळणी जवळ आलेली आहे. स्वयंसेवक आपापल्या गावी गेले, काही जाता जाताच मारले गेले, ते तिथंच हुतात्मे झाले. पण जे पोचले आपापल्या गावात त्यांनी गावाचं अक्षरशः प्राणपणाने रक्षण केलेलं. यात महिला राष्ट्रसेविका समितीचे काम काय होतं. लक्ष्मीबाई केळकर त्यांना आपण वंदनीय मावशी असं म्हणतो. त्यांचा सिंधमध्ये प्रवास झालेला त्यावेळी. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या 8 किंवा 9 ऑगस्टला तिथं गेलेला. आता फाळणीची दिनांक पक्का झालेला आहे बरं का. तिथं त्या राहिल्या, सर्व मुलींबरोबर आणि महिलांबरोबर बोलल्या, त्यांना धीर दिला. त्यात एका जणांनी विचारलं, अहो तुम्ही बोलताय खरं, आम्ही पुरुष मंडळी तर येऊ पळून कसे तरी हिंदुस्थानामध्ये, आमच्या मुलींचं लेकी बाळींचं काय. तेव्हा त्यांनी उत्तर दिलंय की तुम्ही हा प्रश्न विचारताच कसा, भारतातली आमची घरं तुमचीच आहेत. आणि अक्षरशः शेकडो मुली त्यानंतर मुंबईत आल्या. त्यांचे काय भाऊ बिऊ वडील काका जिवंत असतील ते कालांतराने 1.5-2 वर्षांनी, स्वातंत्र्यानंतर 1.5-2 वर्षांनी येत राहिले. या मुलींचं रक्षण सेविका समितीने केलेलं आहे. आणि लक्ष्मीबाई केळकर या अखंड भारतातनं तिकडे गेलेल्या आहेत. फाळणी झाली ज्या दिवशी, त्या दिवशी त्या लाहोर मध्ये, त्या दिवशी त्या कराची मध्ये होत्या. सकाळी जिनांनी अभिषेक करून घेतलेला आहे स्वतःचा, संध्याकाळी त्यांचं 2000 सेविकेंबरोबर बैठक झालेली. केवढा पराक्रम आहे, इतिहासात नोंदला गेलेला आपल्या इतिहासात आहे. आपण जगाला काही अभिमानाने सांगितलं नाही, कारण पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते म्हटलं आपण. असंख्य गावांमध्ये जे युद्ध झालं ते. गुरुजी सुद्धा फाळणीच्या आधी 3 किंवा 5 ऑगस्ट 1947 ला कराचीत गेलेले. आणि कराची म्हणजे सिंधची राजधानी. आणि काय हो, कराची मध्ये महत्वाच्या मैदानामध्ये 10,000 स्वयंसेवकांचं संचलन झालेलं आहे. कॅन यू इमॅजिन केवढं धाडस लागतं याच्यासाठी की अजून 8 दिवसांनी फाळणी होणार आहे आणि कराची पाकिस्तानात नक्की जाणार, हे माहीत असताना हे केलेलं आहे. केवढं मोठं धाडस आहे. मागाशी मी उल्लेख केला नेहरूंची तिथं सभा झाली, ते हैदराबाद, ते सिंध मधलंच गाव आहे. पूजनीय श्री गुरुजी तिथेही गेलेले, तिथल्याही स्वयंसेवकांना धीर दिलेला आहे.
सर्व योजना त्यांनी आखलेल्या आहेत. या काही कागदोपत्री लिहिण्याची गोष्ट नसते. ते जे काही घडलं ते प्रत्यक्ष घडवलंय. स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्यानंतरही हिंसाचार चालूच राहिलेला आहे. काश्मीर इकडं जायचं का तिकडं जायचं या विवंचनेत आहे. त्यावेळी वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र हिंदुस्थानचे गृहमंत्री आहेत. त्यांची इच्छा होती की काश्मीर भारतामध्ये यावं, पण तिथले महाराजा हरिसिंग तयार नव्हते. त्यांची काही वेगळी कारणं होती आणि ती जेन्युइन होती, काय असं खोटं नव्हतं. पूजनीय श्री गुरुजींना वल्लभभाई पटेल अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं बघा काहीतरी करा. स्पेशल विमान करून दिलं आणि ते तिथनं श्रीनगरला गेलेले पूजनीय श्री गुरुजी. राजा हरिसिंगाचं मन वळवलं आणि त्यानंतर जम्मू भारतात आपलं जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन होईल या तहनाम्यावरती सह्या झाल्या. तोपर्यंत टोळीवाल्यांनी भारतावर आक्रमण केलं होतं. पाकिस्तानच्या टोळीवाल्यांनी, म्हणजे प्रत्यक्ष मिलिटरी जर आली तर युद्ध डिक्लेअर होतं. ते कायदेशीर दृष्ट्या जरा सोयीचं नव्हतं, म्हणून टोळीवाले 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 म्हणून मिलिटरीचे लोकच आले. युद्ध चालू झालं. श्रीनगर पर्यंत पोचायची वेळ आली होती इतकी. पण सुदैवाने त्याच्या आधीच 2-4 दिवस तहनाम्यावर सह्या झाल्या होत्या. काश्मीर भारतात विलीन झालं होतं. आता प्रत्यक्ष सैन्य तिथं उतरणार होतं. आता सैन्य उतरणार तर विमान पाहिजे की नाही, तर विमान होती पण विमानतळावर बर्फ पडलं होतं आणि पुष्कळ दिवस तो विमानतळ चालू नसल्यामुळे त्याची वाताहत झाली होती. ते एअर चीफ मार्शलनी सांगितलं तुम्ही काय नाही काय करायचंय ते करा, विमानतळ साफ व्हायला पाहिजे. आता त्या रात्री कुठं कामगार मिळणार. तर झाला ना साफ तो सगळा विमानतळ, कारण 1,500 स्वयंसेवक शिट्टी वाजवली की हजर झाले. कामगारासारखं त्यांनी काम केलं, विमानतळ साफ केला. आणि त्या तिथल्या सैन्याधिकाऱ्याला माहित होतं की संघाचं सहाय्य घेणं हे नेहरूंना पटणार नाही, तरी त्यांनी संघाचं सहाय्य घेतलेलं. काही पेट्या ज्या शस्त्रास्त्रांच्या विमानातनं पडल्या होत्या आउट ऑफ द वे, इकडे तिकडे पडल्या विमानात, त्याही स्वयंसेवकांनी आणल्या. आणि काय हो, तुमचा विश्वास बसेल का, राजा हरिसिंगांनी स्वयंसेवकांना 1 दिवसाचं ट्रेनिंग दिलं रायफल चालवायचं आणि त्यांनी श्रीनगरचं रक्षण केलं त्या 1 दिवसाच्या ट्रेनिंग वरती. दिल्लीमध्ये दंगल झाली प्रचंड याच दरम्यान. ही का झाली तर सर्व लीगी गुंडे जरी स्वातंत्र्य मिळाले तरी इकडे शिल्लक राहिले होते बरं का. त्यांनी असं कट कारस्थान रचलं की एकदम आपण विस्फोट करू म्हणून त्यांनी प्रचंड दारू गोळा, अमुक तमुक, स्टेनगन्स, मशीन गन सगळं गोळा केलं होतं आणि दिल्ली उद्ध्वस्त करायची कुणकुण आणि ती पाकिस्तानमध्ये विलीन करायची ही संघ स्वयंसेवकांना लागली. त्यांनी ते सर्व पुरावे वल्लभभाई पटेल यांना सादर केले आणि मग मिलिटरी ऍक्शन कम पोलीस ऍक्शन झालेली आहे. त्याच्याही काही कथा आहेत. डॉक्टर भगवान दास यांनी त्यावरती वक्तव्य प्रसिद्ध केलेले आहे. त्यांनी ते काय म्हणतात, अत्यंत श्रेष्ठ त्यागाची व आत्मबलिदान याची सिद्धता असलेल्या युवकांनी वेळेवर नेहरू व सरदार पटेल यांना या संबंधाची सूचना जर दिली नसती तर आज सध्याच्या सरकारची नामोनिशाणी राहिली नसती आणि सगळा देश पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता. कोट्यावधी हिंदूंचा संहार झाला असता आणि जे काय राहिलं असतं त्यांना बळजबरीने मुसलमान बनावं लागलं असतं किंवा गुलाम म्हणून जगावं लागलं असतं. नाऊ इट कॅन बी टोल्ड हे A.N. बाली यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात हे उदाहरण दिलेले. पण हे भगवानदास कोणी आयरे गैरे नव्हते बरं का. त्यांना नंतर भारतरत्न मिळालेले आणि त्यांचे सुपुत्र श्रीप्रकाश हे पाकिस्तान मधले पहिले हाय कमिशनर होते. म्हणजे जिनांच्या शपथ ग्रहणाला त्यांचे पुत्र या डॉक्टर भगवानदास श्रीप्रकाश हे उपस्थित होते. आपले हाय कमिशनर म्हणून जावं लागतं. जे भगवानदास यांनी सांगितलं तेच आचार्य कृपलानींनी सांगितलं. इकडं अहिंसेची प्रवचनं चालूच आहेत. नंतर महात्माजींची हत्या झाली. सगळ्या या गोष्टीला अत्यंत विकृत वळण लागलं. संघ अडचणीत आला, त्यातनंही तो बाहेर आला. पण या दरम्यान संघाने जे कार्य केलं ते केवळ अद्वितीय होतं. आपण पंजाब सहाय्यता समिती स्थापन केली.
बंगालच्या बाजूला वास्तुहारा समिती स्थापन केली. अहो, एकेका दिवसाला 25,000 निर्वासित येत होते. राहणार कुठं, खाणार काय, टॉयलेटला कुठं जाणार? भले तुम्ही छावण्या टाकून दिल्या, स्थापन केल्या, ते जाणार कुठं, करणार काय? हे सगळं काम स्वयंसेवकांनी केलेलं. आता भारत मुक्त झाला, गोव्याचं काय? या गोवा आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका बजावलेली आहे. त्यांनी आझाद गोमंतक दलाची स्थापना केली आणि ते सगळं तिथं कार्य केलेलं आहे. गोवा मुक्त झालेला आहे. दादरा नगर हवेली मुक्त होण्यामध्ये स्वयंसेवकांचा वाटा आहे. आणि हैदराबाद मुक्तीचं काय ते पहिल्यापासूनच चालू झालं होतं. कारण ते 1938 साली पूजनीय डॉक्टरजी त्यावेळी भले आजारी असोत पण होते आणि वैयक्तिक रित्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माध्यमातून गोवा मुक्ती आंदोलन हैदराबाद मुक्ती आंदोलन सुरू झालं होतं आणि त्यात अनेक स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. अनेकांनी तुरुंगवास, लाठ्या काठ्या, बंदुकांच्या गोळ्या, सगळं काही त्यांनी ते केलेलं आहे. गांधी हत्येचा खोटा आरोप इत्यादी, गुरुजींना अटक झाली, संघावर बंदी आली आणि त्यावेळी जो काय पत्रव्यवहार झालेला आहे 11 ऑगस्ट 1948 ला एक पत्रातला उल्लेख करतो आणि माझं आत्ताचं वक्तव्य संपवतो. सरदार काय म्हणतात, यात काही शंकाच नाही की या संकटाच्या कालखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू समाजाची सेवा केली. आता ते तसंच लिहिणार ना, सेवा केली, डिटेल लिहिता येत नाही गृहमंत्री. जिथे मदतीची सर्वाधिक गरज होती अशा क्षेत्रात संघाच्या नवयुवकांनी स्त्रिया व मुलांचे रक्षण केले आणि त्यांना खूप मदत केली. मला हा विश्वास आहे की संघ स्वयंसेवक आपली देशभक्ती पूर्ण कामे काँग्रेसमध्ये समाविष्ट होऊनच करू शकतील. त्यांची ती आशा होती काँग्रेसमध्ये यावे, पण ते काय नंतर अस्तित्वात राहिले नाही. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था राजकारणात भाग घेत नाही असा डॉक्टरांपासूनच सिद्धांत आहे. आम्ही सुसंस्कारित युवक तयार करू, त्यांनी कुठं जायचं ते त्यांनी बघावं, असं संघाचं सामान्य धोरण असतं. देवदास गांधींनी हरिजन पत्रिकेत लिहिलेले, गांधींच्या संघाने मला अत्यंत प्रेरित केले. गांधीजींच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणारे लोक संघात आहेत. असे युवक त्यात बहुसंख्येने आहेत. हे सुद्धा गमतीचं आहे बरं का, आपल्याला माहित नसतं. जेव्हा महात्मा गांधी भंगी कॉलनीत राहत होते दिल्ली, त्यावेळी मुस्लिम लीगच्या गुंडांनी त्यांच्या हत्येचा कट केला होता. तेव्हा रक्षण हे स्वयंसेवकांनी केलं होतं. तर तुम्ही विचारलं स्वयंसेवक कशाला गेले तिथं, पोलीस नव्हते का? तर नव्हते. महात्मा गांधींनीच नाकारलं होतं की माझ्या रक्षणासाठी पोलीस चालणार नाही, तेव्हा आपण केलेले रक्षण असतो. आता हा इतिहास किती सांगितला तरी खूप मोठा होईल. मी आधीच बोललेलो आहे, ज्यांची इच्छा असेल त्यांनी ज्योती जलानीच्या प्राणिकी हे पुस्तक आहे ते वाचावं आणि इतरही काही काही रेफरन्सेस ते वाचावेत. मला इथं बोलवलं आणि एका अप्रकाशित विषयाला प्रकाशात आणण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. खरंच आपण सगळ्यांनी हे ऐकलं आता की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किती काम केलेलं आहे स्वातंत्र्याच्या काळामध्ये, आणि हे ऐकून अंगावर काटा पण आला. आपण खरंच मनामध्ये सगळ्यांनी त्यांचे आभार मानले पाहिजेत, कारण आज जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जी स्वातंत्र्याची फळं आपण उपभोगत आहोत, ही त्यांच्यामुळे स्वातंत्र्याची फळं उपभोगत आहोत. आणि मला सगळ्यांना असं कळकळीने सांगावं असं वाटत आहे की आपल्याला जे आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि जे आपण उपभोगत आहे ते पुढच्याही पिढीला मिळावं, यासाठी ह्या क्षणी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायची गरज आहे. एवढंच म्हणून आणि अभिमानाने आपण सगळेजण प्रेरित होऊन आता आपलं भाषण इथे थांबवूया. उद्या परत ह्याच वेळेस नवीन वक्ता घेऊन आपण भेटणार आहोत. नमस्कार.